नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा करंज्या पाहणार आहोत। बाप्पाची स्थापना झालेली आहे। बाप्पासाठी तुम्ही नैवेद्य म्हणून ह्या करंज्या बनवू शकता किंवा बाप्पासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही फराळालाही बनवू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि करंज्या ह्या टम्म फुगतात आणि एकदम खुसखुशीत अशा होतात। ह्याच्यात मी काही टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर अर्धा किलोचा मी इथे मैदा घेतलेला आहे, तर पॅकेट अर्धा किलोचा आहे। आपण अर्धा किलोचे करंज्या बनवून घेणार आहोत। तर कशा बनवायच्या ते तुम्हाला पूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलोचं पॅकेट। आपल्याला पॅकेट आहे म्हणून चाळून घ्यायचं। हा मैदा आपण आता चाळून घेऊया। तर इथे चाळणी घेतलेली आहे, छोट्या छोट्या छिद्राची चाळणी घ्यायची। काही जर असेल तर चाळणीच्या वर राहतं म्हणून चाळूनच घ्या कधी पण। तर अशा प्रकारे आता जो मी मैदा घेतलेला आहे तो चाळून घेणार आहे। तर थोडासा मैदा आपल्याला अर्धी वाटी असा मैदा ठेवायचा आहे, कारण आपल्याला करंज्या नंतर करताना थोडंसं सुकं पीठ लागेल। ते आपल्याला हेच मैदा थोडासा साईडला ठेवून हेच वापरायचं आहे। तर पाहू शकताय मी एवढा मैदा साईडला ठेवलेला आहे आणि जो बाकीचा आहे ते पूर्ण अशा प्रकारे मी आता चाळून घेतलेला आहे। मैदा आता सगळा चाळलेला आहे मी, पाहू शकताय काहीच नाही आहे मैद्यामध्ये, स्वच्छ असा मैदा आहे। आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जास्त मीठ टाकू नका नाहीतर करंजी तेलामध्ये फुटते। आणि इथे आपण तेलही टाकू शकता, तर इथे मी तेल टाकलेलं नाही आहे। तेलामुळे खुसखुशीत अशा होतात, तर तेल टाकलेलं नाही आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही छोटा 1 चमचा तेल टाकून घेऊ शकता। आपल्याला आता पाणी टाकून छान हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता मी छान पीठ मळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाका, कारण मैदा आहे, एकदाच पाणी टाकू नका आणि जास्त पातळ आपल्याला पीठ करून घ्यायचं नाही। आपल्याला घट्ट दाटसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी अजून खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। बारीक रवा टाकायचा आपल्याला, बारीक नसेल तुमच्याकडे ठोकळ असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या आणि टाका। रवा टाकून छान मी पीठ मळून घेतलेलं आहे मैद्याचं। तर पाहू शकता एवढं पातळ पाहिजे, जास्तही पातळ करू नका नाहीतर मग आपलं करंजी बनवताना जे पुरी आहे ती फुटून जाते। आता आपल्याला अशा प्रकारे जोर देऊन मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी खूप वेळ अर्धा तास हे पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम मऊ मऊ असं केलेलं आहे। आता हे पीठ थोडंसं झाकून साईडला ठेवूयात, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात। तर इथे मी आता सारण बनवण्यासाठी 2 वाटी साखर घेतलेली आहे। तर माझ्याकडे 4 वाटी खीस आहे म्हणून मी अर्धी साखर वापरणार आहे। तर मी बारीक खीस घेतलेली आहे, पूर्ण पीठ असं केलेली खीस घेतलेली आहे। त्याला जास्त साखर लागते म्हणून मी इथे मोठी 2 वाटी त्याच वाटीने खीस मोजला आहे ज्या वाटीने आपण साखर मोजलेली आहे। त्याच्यानंतर इलायची टाकलेली आहे, 3 इलायची अशा प्रकारे फोडून आपल्याला साखरमध्येच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे स्मेल खूप छान मिक्स होतो। आता इथे पाहू शकताय मी खोबर घेतलेलं आहे, दुकानामधूनच खोबर आणलेलं आहे मी अशा प्रकारचा। तर आता खोबरमध्ये आपल्याला साखर जे मिक्सरला लावून घेतली होती आपण ती टाकून घेऊयात। आता साखर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मधलं सारण जे आहे ते सुक्कं आहे, म्हणून सुक्कं असल्यामुळे काय होतं, करंजी लवकर खराब होत नाही, 15 ते 20 दिवस आरामात टिकते आणि खायलाही खूप छान लागते, चविष्ट लागते। तर तुम्ही गणपतीला बनवणार नसाल तर महालक्ष्म्यांना गौरींला नक्की बनवा, सगळ्यांना खूप आवडतील अशा प्रकारे। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण सारण। आणि आपण इलायची टाकल्यामुळे एकदम छान असा स्मेल येतोय। आता सगळं जे सारण आहे ते मिक्स झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि कलर पहा, व्हाईट आहे पूर्ण, हा सारण रेडी झालेलं आहे। आता आपण पुरी लाटायला घेऊयात। तर इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तर एकदम छोटा गोळा घ्यायचा अशा प्रकारे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जर कोरडं पीठ लागत असेल तर आपण जो साईडला मैदा ठेवला होता तोच लावून घ्यायचा आहे आपल्याला थोडा थोडा। आणि आपल्याला मोठी अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे, एकदम पातळ पुरी लाटून घ्या, जास्त जाड नका करू। अशा प्रकारे लाटून घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला करंजीचा साचा घ्यायचा आहे। करंजीच्या साच्यावर अशा प्रकारे पूर्ण जे
पुरी आहे करंजीच्या साच्यावर पूर्ण झाकली पाहिजे अशा प्रकारे, तरच आपली जे करंजी आहे ते फुटणार नाही। तर आता इथे मी सगळीकडे पाणी लावून घेणार आहे। पाणी लावल्यानं काय होतं तर करंजी एकदम अशी घट्ट चिटकून बसते, फुटणार नाही। आता मध्ये मी सारण भरलेलं आहे आणि करंजीचा साचा बंद केलेला आहे आणि पाहू शकता आपली करंजी मस्त रेडी झालेली आहे। मस्त अशी डिझाईन पण आलेली आहे करंजीवर। अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या ज्या आहेत बनवून घेतलेल्या आहेत, पाहू शकताय। मस्त करंज्या आता रेडी झालेल्या आहेत। मध्ये आतमध्ये खूप सारं सारण भरून मी करंज्या रेडी करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर गॅसवर इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल मस्त तापू द्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला करंज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर एका वेळी आपल्याला मावतील तेवढ्या करंज्या बसवायच्या, जास्त अशा करंज्या टाकू नका, नाहीतर अलटावी आपल्याला इकडं तिकडं पलटवायला थोडा प्रॉब्लेम येतो। म्हणून एका वेळी 4 करंज्या टाका, म्हणजे छान अशा आपल्याला तळल्या येतील। तर अशा प्रकारे मी अलटून पलटून दोन्ही साईडने तळून घेणार आहे करंज्या। आणि मैदा कसं वाईटच असतो, नाहीतर मैद्याला जास्त असा वेगळा कलर येत नाही, थोडंसं आपल्याला वाटते खुसखुशीत झाल्यासारखं वाटते, तेव्हा आपल्याला ह्या करंज्या बाहेर काढायच्या आहेत। तर आता छान असं करंज्या रेडी झालेल्या आहेत। मी आता ह्याला बाहेर काढून घेते। तर करंज्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही किती छान असा करंज्या मस्त टम्म अशा फुगलेल्या रेडी झालेल्या आहेत। तर एका अर्ध्या किलोमध्ये 60 अशा करंज्या होतात। तर इथे 60 करंज्या झालेल्या आहेत अर्धा किलोमध्ये, अर्धा किलो मैद्यामध्ये। तर मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चवीलाही अप्रतिम झालेल्या आहेत। पाहू शकताय तुम्ही कशा फुटतायत, पाहू शकता क्रंची एकदम झालेले आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।